क्वेश्चन काय पहिले समजून घ्या. इफ फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर इज सेम देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. दोन कंपनीमध्ये काही फेस व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट केली आणि फेस व्हॅल्यू काय सेम आहे, काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कोणती कंपनी मोर प्रॉफिटेबल आहे, म्हणजे ज्या कंपनीमध्ये जी कंपनी चांगलं परफॉर्म करतो तिथं डिव्हिडंड आपला रिटर्न चांगलं करतो. ठीक आहे, आणि त्या डिव्हिडंडवर इन्कम टॅक्स लागत नसतो. ठीक आहे, फर्स्ट फॉर कंपनी ए हां डिव्हिडंड किती आहे 16%. डिव्हिडंड किती आहे 16% आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 80. त्या मार्केट व्हॅल्यूला आपण काय म्हटलं सब इन्व्हेस्टमेंट म्हटलेलं आहे. तर सॉल्व करते ना ठीक. रेट ऑफ रिटर्न काढण्याचे पहिले काम डिव्हिडंड कशाला लागतो. आपल्याला इथं काय सांगितलं फेस व्हॅल्यू काय म्हणतो सेम आहे दोन्ही कंपनीचं, पण आपल्याला माहित नाही. तर सपोज करा फेस व्हॅल्यू म्हटलं मी एक्स रुपीज फेस व्हॅल्यू. तर डिव्हिडंड कशाला लागतो फेस व्हॅल्यू डिव्हिडंड किती आहे डिव्हिडंड 16% ऑफ फेस व्हॅल्यू किती आहे एक्स आणि 16% ऑफ एक्स. 16% 16 आपण 100 लिहू शकतो. हा जर तुमचा डिव्हिडंड. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला बोला. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टमेंट इंटू रेट. ठीक आहे, तर डिव्हिडंड किती आपला 16x अपॉन 100 आणि सम इन्व्हेस्टमेंट किती झाला 80 इंटू रेट ऑफ रिटर्न इक्वल हा 100 खाली आला 16x अपॉन 100 into 80 into 100 get cancel 16x upon 18 हां किती येते का 16 25 इंग्लिशमध्ये 16 5 ला x upon 5 रेट ऑफ रिटर्न मिळतो पर्सेंटेज. हा पहिल्याचा मिळाला. आता दुसरी कंपनी घेऊ आपण. फॉर कंपनी बी डिव्हिडंड किती देतात 20% आहे. डिव्हिडंड मिळाला तुम्हाला 20%. मार्केट व्हॅल्यू किती आहे 120. मार्केट व्हॅल्यू 120 आपण काय म्हणू त्याचा सम इन्व्हेस्टमेंट ठीक आहे. काय करायचं आपल्याला फेस व्हॅल्यू काय म्हटलं कंपनीने काय म्हटलं की दोघांचा फेस व्हॅल्यू काय सेम. इथे एक सर्किटकडे एक्स घेणार. सपोज करा फेस व्हॅल्यू किती आहे एक्स रुपीज आहे. ठीक आहे. डिव्हिडंड कशाला लागतो डिव्हिडंड कशाला लागतो फेस व्हॅल्यूवर. घ्या इथल्या डिव्हिडंड किती आहे 20% ऑफ फेस व्हॅल्यू किती एक्स आहे 20% ऑफ एक्स. 20% म्हणजे 20 अपॉन 100 इंटू एक्स. रेट ऑफ रिटर्नचा पुन्हा फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टमेंट इंटू डिव्हिडंड किती आपला 20x अपॉन 100. सर्विस में इसमें आला 120 100 खाली आता 20x अपॉन 100 इंटू 120 इंटू 100 कैंसल. किती मिळतो आपल्याला इथे 20x अपॉन
120. ओके, तर 20 ने डिवाइड करा, काय ते x/6 पर्सेंट. आता चेक करा, इथं थोडं एक्स्ट्रा साईडला ठेवू. 1/5 to 1/6 कोणता रेशो मोठा असेल? कोणता रेशो मोठा असेल का? चेक करायचं असेल तर 1/5 ने डिवाइड करा, काय ते 0.2 येते. 2 म्हणजे 20. 1/6 ला 6 ने डिवाइड करता आहे ते 0.1 16 येते. एक काम करू आपण, आपल्याला हा मोठा. Therefore, x/5% is greater than x/6%. म्हणजे company A is more profitable than company B. The rate of return A, the rate of return लास्टचा स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट काय लिहिणार माहिती का? कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल दॅन, इथे युद्ध मी सांगितलं, कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल दॅन कंपनी बी. एकदम सिंपल, काहीच हार्ड नाही. याचं डिव्हिडंड पहिले सगळ्यात सपोज करा फेस व्हॅल्यू. सपोज करा ते फेस व्हॅल्यू याच्यावर डिव्हिडंड 60% लावायचं आहे, दोघांना डिवाइड करायचं. कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला ॲज इट इज तिथं तसंच आहे. ठीक आहे, फेस व्हॅल्यू तोच राहणार आहे एक्स, आणि जो मार्केट व्हॅल्यू मिळतं तर ते आपल्याला यूज करायचे सम इन्व्हेस्टमेंट म्हणून. क्लिअर?